नमस्ते. नमो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील थोर सिद्ध पुरुष, परमयोगी व कृपाळू अवतारी संत मानले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचंच स्वरूप आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात त्यांचा महिमा आजही भक्तांच्या अनुभवांतून जिवंत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रेयांचेच अवतार आहेत. त्यांनी आपले बहुतांश जीवन हे अक्कलकोट येथे व्यतीत केले. त्यांचा काळ साधारणतः इसवी सन 18 ते 19 शतक मानला जातो. ते स्वतः आपल्या जन्म, जात, गाव याविषयी त्यांनी कधीच सांगत नसत किंवा त्यांनी सांगितलेलं नाही आहे. त्यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, मी कोणालाही बांधील नाही आणि कोणी मला बांधू शकत नाही. महाराजांच्या या वाक्यावरून तुम्ही समजू शकता की महाराज हे जिवंत चैतन्य आहेत आणि आजही त्यांचं अस्तित्व अत्यंत प्रगाढ रूपाने फक्त साधू संतांना नाही तर सामान्य भक्ताला, साधारण व्यक्तींनासुद्धा त्यांच्या साधारण हृदयातील जी भक्तीची ओढ असते त्याच्यातून स्वामींचा अनुभव सर्वच जणांना येतो आहे. स्वामी महाराजांचं जे जीवन होतं ते अत्यंत वैराग्यशील, योगसिद्ध आणि लीलाधारी होते. ते कधी रागवत, कधी अत्यंत प्रेमळ, तर कधी मौनधारी असत. त्यांच्या प्रत्येक कृतीतून भक्तांची परीक्षा घेतली जाई, पण शेवटी भक्तांचेच कल्याण होत असे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असंख्य लीलांचा उल्लेख ग्रंथात व भक्तांच्या अनुभवांतून आढळतो. स्वामींनी रोगमुक्ती, एखाद्याला संकटातून तारून नेणे, कुणास अपत्यप्राप्ती, अगदी भक्तांचे प्रारब्ध बदलणे आणि अंतर्ज्ञानाने भक्तांचे दुःख जाणणे यासारख्या असंख्य आणि अनंत लीला महाराजांनी आपल्या भक्तांसाठी केलेल्या आहेत. त्यांच्या कृपेने असंभवही संभव होत असे असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. स्वामी महाराजांचे अनेक श्रेष्ठ भक्त होते, ज्यामध्ये 2 नावं जी आहेत जी अत्यंत प्रथमतः घेतली जातात. महाराजांचं जेव्हा आपण स्तवन करतो किंवा महाराजांबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा त्यांचे 2 भक्त जे आहेत श्री आनंदनाथ महाराज आणि श्री स्वामीसूत महाराज, या दोघांचीही नावं तिथे घेतली जातात. त्यांना महाराज म्हणण्याचा उद्देश यासाठीच आहे, मी त्यांना महाराज यासाठी म्हटलेलं आहे कारण स्वामींच्या आशीर्वादानेच त्यांनी अशा ग्रंथांची रचना केलेली आहे जे फक्त स्वामीच बोलू शकतात. आणि महाराजांच्या शिकवणीत श्रद्धा, सबुरी, निष्ठा आणि आत्मसमर्पण यांना विशेष महत्त्व आहे. श्री अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ मठ आणि समाधीस्थान भक्तांसाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे. स्वामी समर्थ महाराजांनी उपदेश कमी पण अनुभवातून शिकवण अत्यंत गहनतेने दिलेली आहे. आणि त्यांचे तत्वज्ञान फार साधे आहे. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, अहंकार सोडा, चरणांना शरणागत जा, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. महाराजांनी अत्यंत सोप्या शब्दात पण अत्यंत मार्मक अशी विधानं केलेली आहेत की साधारणतः आपण आपलं जीवन, जे आपलं दैनंदिन जीवन आहे ते दैनंदिन जीवनामध्ये आपण अध्यात्माचा जो आपल्या जीवनामध्ये योग आहे किंवा अध्यात्माला जे आपण सामील करू इच्छितो तर हे आपण अत्यंत साधारण विचार अवलंबून सुद्धा करू शकतो, हे महाराजांनी सांगितलेलं आहे. अत्यंत भक्तिपर अभंग हे स्वामींवरती लिहिले गेलेले आहेत. एक खूप असं सुंदर आहे की स्वामी कृपेचा वर्षाव झाला, दुःखाचा अंधार दूर गेला. तर मला असं वाटतं महाराजांची कृपा ही प्रत्येकावरती वर्षावाच्या रूपात हो आणि दुःखाचा जो अंधार आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यातून निघून जाओ. अध्यात्मामध्ये त्या परमप्रकाशाची ओढ प्रत्येक साधकाला असते, प्रत्येक भक्ताला, आणि मला असं वाटतं प्रत्येक सामान्य माणूस जो कुठे ना कुठेतरी चैतन्याच्या कळत नकळतपणे शोधात आहे
मला असं वाटतं तिथे महाराज प्रत्येकाला भेटोत आणि महाराजांचे आशीर्वाद सर्वांना प्राप्त होत. धन्यवाद. हरे कृष्ण. नमो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.